चला आज बनवूया पौष्टिक शेंगाच्या पोळ्या। सर्वात आधी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता 1 कप तीळ मी भाजून घेते। तीळ हे ऑप्शनल आहे, थंडीचे दिवस आहेत म्हणून मी तीळ घालते। आपल्याकडे तीळ असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही। व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता तीळ भाजून झाली आहे। आता शेंगदाणे तीळ हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही हे असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। गूळ हे मी किसून घेतली आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सारण तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं असेल तुम्ही झटपट पोळी बनवू शकता। पोळ्या बनवण्यासाठी आपण नेहमीचं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे सारण घालून आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे सारण तयार झालेलं आहे। आता पोळ्या बनवूया। गव्हाचं पीठ हे मी आधीच मळून घेतलं होतं। आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि ते हातावरती थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते सारण आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे। आता या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी ही लाटून झाली आहे। आता ही आपण भाजून घेणार आहोत।
तवा हा मंद आचेवर ठेवलेला आहे. आता दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून आपल्याला व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे, तर तुम्ही पण नक्की करून पहा. दोन्ही बाजूने तूप लावून घेऊया. तुम्ही पाहू शकता पोळी ही तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही पोळी तुम्ही दही किंवा दुधासोबत सर्व करू शकता किंवा अशी सुद्धा खाऊ शकता. ज्यांना रक्ताची कमतरता असते ती ही पोळी खाऊ शकता. त्यांना खूप फायदा होईल याने. पोळ्या ह्या तयार झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि अशा आणखीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.